मित्रांनो, मी आज एक चांगली गोष्ट आपल्याला सांगणार आहे. कारण म्हणजे ती गोष्ट भारतातल्या किंबहुना जगभरातल्या ज्या लोकांना माहीत आहे त्या सगळ्यांना त्याची पार्श्वभूमी माहीत आहे. माझ्यासहित आत्तापर्यंत म्हणजे माझ्या मुलांना सुद्धा त्या गोष्टीचा धडा होता असं आज माझ्या मुलाकडून मला कळलं. ती गोष्ट सगळ्यांना परिचित आहे, परंतु त्या गोष्टीचं अपडेट जे आहे ते परिचित नाही आहे. गोष्ट साधी आहे. एका गावामध्ये एक टोप्याचा व्यापारी टोप्या विकण्याचा व्यापार करत होता. तो रोज आपल्या टोप्या घेऊन दुसऱ्या गावाला टोप्या विकायला जायचा. टोप्या विकायचा आणि दुपारी परत येताना उरलेल्या टोप्या घेऊन तो जेव्हा यायचा, रस्त्यात तो थकायचा आणि एक झाड पाहून नियमितपणे त्या झाडाखाली झोप घ्यायचा. एकदा असं झालं की तो झोपी गेला आणि त्या झाडावर काही माकडं जमा झाली आणि त्यांनी बघितलं की टोपीवाल्याकडे टोप्या आहेत. ती माकडं खाली उतरली. त्यांनी सगळ्या टोप्या घेतल्या आणि ती झाडावर गेली. हा माणूस टोप्या विकणारा झोपेतून जेव्हा उठला, त्यांनी हे दृश्य बघितलं आणि लगेच त्याच्या बापाने त्याला सांगितलेला एक प्रसंग आठवला की बघ, मी त्या गावाला टोप्या विकायला जातो, केव्हा तरी येतो, थकतो आणि झाडाखाली झोपी जातो. तिथे काही माकडं जमा होतात, ते खाली उतरतात, टोप्या घेऊन झाडावर चढतात आणि मग आपली अडचण होते. पण घाबरून जाऊ नकोस. असं जर कधी घडलंच तर एक काम कर, तुझ्याकडं उरलेली तुझ्या डोक्याखालची टोपी उचल, ती एकदा झटक, नंतर ती डोक्यावर घाल आणि 2 मिनिटांनी डोक्यावरची टोपी जमिनीवर फेकून दे. तो म्हणाला काय होईल? ते म्हणले चमत्कार घडेल, तुझ्या माकडाने नेलेल्या टोप्या सगळ्या जमिनीवर येतील. त्याला बापानं सांगितलेली गोष्ट आठवली आणि तसंच घडलं की त्यांनी डोक्याखालची टोपी घेतली, झटकली, वरी पाहितलं, सगळ्या माकडांनी टोपी झटकली. त्यांनी टोपी डोक्यावर घातली आणि 2 मिनिटांनी त्यांनी डोक्यावरची टोपी खाली फेकली. सगळ्या माकडांनी टोप्या खाली फेकल्या. छोटी गोष्ट होती. पुढे कधीतरी याचा मुलगा टोप्या विकायला जातो. याने त्याच्या मुलाला ही गोष्ट सांगितलेली असते. त्याचा मुलगा एका गावात टोप्या विकतो, उरलेल्या टोप्या घेऊन परत येतो आणि त्या झाडाखाली झोपतो. माकडं येतात, त्याच्या टोप्या घेतात, झाडावर चढतात. हा झोपेतून जेव्हा उठतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की आपल्या बापानी, आपल्या आजोबांनी सांगितलेली गोष्ट आहे की उरलेली टोपी डोक्यावर घालायची, ती झटकायची, डोक्यावर घालायची, 2 मिनिटांनी ती खाली फेकायची आणि तो तसंच करतो. टोपी घेतो, झटकतो, वरी बघतो, माकडं टोपी झटकतात. हा डोक्यावर घालतो, माकडं डोक्यावर टोपी घालतात आणि 2 मिनिटांनी हा त्याची टोपी जमिनीवर जोरात आदळतो. झाडावर बसलेलं एकही माकड आपल्या डोक्यावरची टोपी काढत नाही, खाली फेकत नाही, खाली आपटत नाही. याला धक्का बसतो. हा तर म्हणतो की माझ्या बापाने मला हे सांगितलं होतं, माझ्या बापाला त्याच्या बापाने हेच सांगितलं होतं आणि माझ्या आजोबांनी बापाला आणि बापाने मला सांगितलं म्हणून मी केलं, मात्र माकडाने आज हे केलं नाही का? त्याने माकडाकडे प्रश्नार्थ नजरेने बघितलं. त्यातला एक माकड उभा राहिला आणि तो एवढंच म्हणाला, अरे तुझ्या आजोबाने तुझ्या बापाला सांगितलं, तुझ्या बापाने तुला सांगितलं, तुझ्या आजोबाच्या वेळेस आम्ही एकदा फसलो, तुझ्या बापाच्या वेळेस आम्ही एकदा फसलो, पण तुझ्या वेळेस आम्ही फसणार नाही. कारण बाप आणि आजोबा फक्त तुलाच आहे असं समजू नकोस. बाप आणि आजोबा आम्हाला सुद्धा होता. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की टोपीवाल्याच्या बापानी आणि आजोबानी मला असंच फसवलेलं आहे, त्याचा नातू सुद्धा तुम्हाला फसवू शकतो. आता लक्षात ठेव, तुझा बाप आजोबा तुला काय सांगतो याच्याशी आमचं देणं घेणं नाही. आम्ही आता फसणार नाही, कारण आम्ही त्या आजोबाचे आणि बापाचे नातवंड आहोत, जे या कथेतून अपडेट झालेलो आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.